नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत लिमिटेशन ऍक्टचा सेक्शन क्रमांक 17. चला तर सुरुवात करू. तर सेक्शन 17 आपल्याला सांगतो व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ फ्रॉड ऑर मिस्टेक. म्हणजे काय की जेव्हा देखील डिफेंडेंट, रिस्पॉन्डेंट किंवा त्यांचे एजंटद्वारे कमिट केला गेलेला असेल फ्रॉड, मिस्टेक किंवा कन्सिलमेंट, काही लपवण्यात आलेलं असेल जेणेकरून त्याचा प्लेंटिफवर परिणाम झालेला असेल, प्लेंटिफचं नुकसान झालेलं असेल, अशा वेळेस पिरियड ऑफ लिमिटेशन कधीपासून रन होतो. तर सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 17 नुसार जेव्हा देखील डिफेंडेंट, रिस्पॉन्डेंट किंवा त्यांचा जो एजंट आहे तो फ्रॉड कमिट करतो ऑन द बेसिस ऑफ कन्सिलमेंट ऑफ राईट ऑर टायटल. म्हणजे काय की ते फ्रॉडद्वारे प्लॅन्टिफचा राईट किंवा टायटल लपवतात ज्याने की प्लॅन्टिफला नुकसान होतं. ठीक आहे, किंवा प्लॅन्टिफला त्यांच्या चुकीमुळे, म्हणजेच काय की डिफेंडंट, रिस्पॉन्डेंट किंवा एजंटद्वारे केल्या गेलेल्या चुकीमुळे प्लॅन्टिफचं नुकसान होतं. अशा वेळेस प्लॅन्टिफ जो आहे तो न्यायालयामध्ये सूट किंवा ॲप्लिकेशन जे आहे ते दाखल करू शकतो. बरोबर आहे. परंतु या सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 17 नुसार जरी देखील कॉज ऑफ ॲक्शन जो आहे तो आधीच अराईज झालेला असेल, परंतु जर प्लॅन्टिफला त्याच्याबद्दल घडलेला फ्रॉड, मिस्टेक किंवा कन्सिलमेंटचं नॉलेज नसेल, त्याला त्याबाबतची माहिती नसेल, तर अशा वेळेस पिरियड ऑफ लिमिटेशन सुरू होणार नाही. म्हणजे काय की जरी कॉज ऑफ ॲक्शन जो आहे तो आधीच अराईज झालेला असेल, तरी देखील जोपर्यंत प्लॅन्टिफला नॉलेज नाही होणार फ्रॉड, मिस्टेक और कन्सिलमेंटची, जी की डिफेंडंट, रिस्पॉन्डंट किंवा त्यांच्या एजंटद्वारे कमिट केली गेलेली आहे प्लॅन्टिफसाठी, अशा वेळेस प्लॅन्टिफला जोपर्यंत त्या गोष्टींची नॉलेज होणार नाही, जोपर्यंत त्याला त्या गोष्टीची माहिती होणार नाही, तोपर्यंत पिरियड ऑफ लिमिटेशन जो आहे तो रन व्हायला स्टार्ट होणार नाही. जनरल प्रिन्सिपल काय आहे, ॲज पर सेक्शन 3 काय आहे की जेव्हा देखील कॉज ऑफ ॲक्शन अराईज होतो त्यावेळेस काय होतं, पिरियड ऑफ लिमिटेशन सुरू होतं आणि प्लॅन्टिफ काय करू शकतो, न्यायालयामध्ये जाऊन खटला दाखल करू शकतो. परंतु सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 17 काय सांगतो, जरी देखील कॉज ऑफ ॲक्शन आधीच अराईज झालेला आहे, परंतु प्लॅन्टिफला माहितीच नाही तर त्याच्याबद्दल, त्याच्यासाठी, म्हणजे काय म्हणू शकतो आपण की त्याच्या विरोधामध्ये काही फ्रॉड, मिस्टेक किंवा कन्सिलमेंट करण्यात आलेला आहे, तोपर्यंत तो न्यायालयामध्ये खटला जाऊन दाखल करू शकणार नाही. का? कारण की त्याला कुठल्या फ्रॉडची माहितीच नाही आहे. मग सबसेक्शन 1 नुसार तेच आहे की जोपर्यंत प्लॅन्टिफला त्या गोष्टीचं नॉलेज होणार नाही, काय नॉलेज होणार नाही की त्याच्या विरुद्ध घडलेल्या फ्रॉडची, मिस्टेकची किंवा कन्सिलमेंटची, तोपर्यंत पिरियड ऑफ लिमिटेशन रनच होणार नाही. तर पिरियड ऑफ लिमिटेशन कधी रन होणार, जेव्हा की प्लॅन्टिफला त्याच्या विरुद्ध घडलेला फ्रॉड, मिस्टेक किंवा कन्सिलमेंट बाबत नॉलेज होईल, माहिती होईल. ठीक आहे. आता हा आपण सबसेक्शन 1 एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. उदाहरणार्थ, एफ एका प्रॉपर्टीचा मालिक आहे, जी प्रॉपर्टी त्याने एच्या पोझिशनमध्ये दिलेली आहे. ए हा एफचा भाऊ आहे. आता एफ काय करतो, त्याच्या मरणापूर्वी एक विल रजिस्टर करतो आणि त्या विलद्वारे त्याची जी प्रॉपर्टी एच्या पोझिशनमध्ये आहे तो ती बीच्या नावावर करतो. एफचा मृत्यू होतो. एला त्या विल बद्दल ज्ञात होतं, माहिती पडतं. तर ए काय करतो, बीला या गोष्टीची माहिती नसल्यामुळे ए फ्रॉडुलेंटली, फ्रॉड करत जी प्रॉपर्टी विलद्वारे बीच्या नावावर झालेली आहे ती बीलाच व्हॅल्युएबल कन्सिडरेशन देऊन, म्हणजे योग्य ती किंमत देऊन बीचीच प्रॉपर्टी तो बीलाच विकतो. ठीक आहे. आता बी जो आहे तो एक बोनाफाईड पर्चेसर आहे. म्हणजे काय की त्याला माहितीच नाही आहे की एफची जी प्रॉपर्टी होती ती एफने बिलद्वारे बीच्याच नावावर केली होती आणि बी काय करतो, पैसे देऊन स्वतःचीच प्रॉपर्टी एकडनं विकत घेतो. काही कालावधीनंतर बीला माहिती होतं, बीला नॉलेज होतं की एने जी प्रॉपर्टी त्याला पैसे घेऊन दिलेली आहे, विकत दिलेली आहे, ती ॲक्च्युली बीचीच प्रॉपर्टी होती जी एफने बिलद्वारे बीला दिलेली होती. आता इथे आपण बघू शकतो कॉज ऑफ ॲक्शन कधी अराईज झाला. कॉज ऑफ ॲक्शन तर तेव्हाच अराईज झाला जेव्हा एने फ्रॉडुलेंटली बीची प्रॉपर्टी बीलाच व्हॅल्युएबल कन्सिडरेशन घेऊन विकत दिली. ठीक आहे. परंतु बीला त्यावेळेस त्या गोष्टीचं नॉलेज नव्हतं, म्हणून पिरियड ऑफ लिमिटेशन जो आहे तो त्या दिवशीपासून रन व्हायला स्टार्ट होणार जेव्हा बीला नॉलेज झालं की एने बीचीच प्रॉपर्टी फ्रॉडुलेंटली बीला विकलेली आहे. जरी कॉज ऑफ ॲक्शन आधी अराईज झालेला असेल तरी सुद्धा जेव्हा बीला त्या गोष्टीचं नॉलेज झालं त्या वेळेपासून पिरियड ऑफ लिमिटेशन रन व्हायला स्टार्ट होणार. ठीक आहे.
आता प्रोव्हाइज ऑफ सेक्शन 17 आपल्याला काय सांगतो की जेव्हा देखील डिफेंडिंग फ्रॉडद्वारे, मिस्टेकद्वारे किंवा कन्सिलमेंटद्वारे प्लॅन्टिफची प्रॉपर्टी स्वतःच्या ताब्यात घेतो आणि ती प्रॉपर्टी तो एका थर्ड पर्सनला विकतो, अशा तिसऱ्या व्यक्तीला विकतो, जी की बोनाफाईड परचेसर आहे. बोनाफाईड परचेसर म्हणजे काय, की प्रामाणिक हेतूने ती तिसरी व्यक्ती त्या डिफेंडंट कडून ती प्रॉपर्टी काय करत आहे, विकत घेत आहे बाय व्हॅल्युएबल कन्सिडरेशन. व्हॅल्युएबल कन्सिडरेशन म्हणजे काय, की योग्य तो मोबदला देऊन ती तिसरी व्यक्ती त्या डिफेंडंट कडून ती प्रॉपर्टी विकत घेत आहे आणि त्या तिसऱ्या व्यक्तीला असं वाटतंय की ही जी प्रॉपर्टी आहे ती डिफेंडंटचीच आहे आणि त्याला या फ्रॉड, मिस्टेक और कन्सिलमेंट ऑफ डिफेंडंट बद्दल काहीही माहिती नाही, काहीही नॉलेज नाही. काही कालावधीनंतर जो प्लॅन्टिफ आहे त्याला या डिफेंडंटच्या फ्रॉड, मिस्टेक किंवा कन्सिलमेंट बद्दल माहिती होती. तर अशा वेळेस प्लॅन्टिफ काय करू शकतो, अशा वेळेस प्लॅन्टिफ डिफेंडंट विरोधामध्ये न्यायालयामध्ये खटला दाखल करू शकतो, त्याच्यावर काही चार्जेस लावू शकतो आणि तो यासाठी देखील खटला दाखल करू शकतो की डिफेंडंटनी जो काही मोबदला तिसऱ्या व्यक्तीकडून घेतलेला आहे त्या प्रॉपर्टीसाठी, तो मोबदला त्या प्लॅन्टिफला मिळावा, कारण ती प्रॉपर्टी जी होती ती प्लॅन्टिफची होती. परंतु हा जो प्लॅन्टिफ आहे तो त्या तिसऱ्या व्यक्तीविरोधात कुठलाही खटला न्यायालयामध्ये दाखल करू शकत नाही. का, कारण की तो तिसरी व्यक्ती होती, त्याला त्या डिफेंडंटच्या फ्रॉड बद्दल, मिस्टेक बद्दल काहीही माहिती नव्हती आणि तो स्वतः एक बोनाफाईड परचेसर होता, तो स्वतः एक प्रामाणिक परचेसर होता आणि त्याला या फ्रॉड बद्दल काहीही माहिती नव्हतं. तो जो प्लॅन्टिफ आहे तो न्यायालयामध्ये असा खटला दाखल करू शकत नाही की जी सेल झालेली आहे डिफेंडंट आणि त्या थर्ड पर्सनच्या मध्ये ती सेल सेट असाइड व्हावी, ती सेल जी आहे ती नाकारण्यात यावी, सेट असाइड व्हावी, असा तो खटला दाखल करू शकत नाही. किंवा तो असाही खटला दाखल करू शकत नाही फॉर द रिकव्हरी ऑफ द पोझेशन ऑफ द प्रॉपर्टी. म्हणजेच काय, की डिफेंडंटने जी तिसऱ्या व्यक्तीला जी प्रॉपर्टी विकलेली आहे त्या प्रॉपर्टीचं पोझेशन मला पुन्हा मिळावं, असा खटला देखील प्लॅन्टिफ न्यायालयामध्ये दाखल करू शकत नाही किंवा तो कुठल्याही प्रकारचे चार्जेस त्या थर्ड पर्सन विरुद्ध लावू शकत नाही. म्हणजेच काय, की प्लॅन्टिफला जेव्हा त्या फ्रॉड किंवा मिस्टेक बद्दल नॉलेज होईल तेव्हा तो न्यायालयामध्ये केवळ डिफेंडंटच्या विरोधामध्ये खटला दाखल करू शकतो, केवळ डिफेंडंटला चार्जेस लावू शकतो आणि असा खटला दाखल करू शकतो की डिफेंडंटने त्या व्यक्तीकडनं जे देखील मोबदला घेतलेला आहे तो मला म्हणजे प्लॅन्टिफला मिळावा. परंतु तो प्लॅन्टिफच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये कुठलाही खटला दाखल करू शकत नाही, तो त्या तिसऱ्या व्यक्तीवर कोणतेही चार्जेस लावू शकत नाही किंवा ते त्यांच्यामध्ये म्हणजे डिफेंडंट आणि थर्ड पर्सनच्या मध्ये झालेलं सेल सेट असाइड व्हावं किंवा त्याला पुन्हा त्या प्रॉपर्टीचं पोझेशन मिळावं, यासाठी तो कुठल्याही प्रकारचा खटला न्यायालयामध्ये दाखल करू शकत नाही. हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया, म्हणजे आपल्याला चांगलं समजण्यास मदत होईल. उदाहरणार्थ जो बी आहे तो ए ची प्रॉपर्टी फ्रॉडुलेंटली ए कडून घेतो आणि तो एक्सला 20 लाखामध्ये विकतो. आता जो इथे बी डिफेंडंट आहे, ए जो आहे तो प्लॅन्टिफ आहे आणि एक जो आहे तो बोनाफाईड परचेसर आहे. मग एक जो आहे तो बोनाफाईड परचेसर आहे, त्याने प्रामाणिक हेतूने बी कडून ती प्रॉपर्टी घेतली, त्याला या फ्रॉड बद्दल काहीच माहिती नव्हतं आणि एक्सला असं वाटलं असेल की जे घर आहे ते बीचंच आहे, त्यामुळे त्याने 20 लाख रुपये देऊन जी प्रॉपर्टी बीने फ्रॉडुलेंटली ए कडून घेतली होती त्याचा मोबदला एक्स हा बीला देतो आणि ती प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करतो. काही कालावधीनंतर ए ला बी च्या फ्रॉड बद्दल माहिती होतं. आता ए जो आहे तो बी विरुद्ध खटला दाखल करू शकतो, ठीक आहे, फ्रॉडसाठी, आणि तो जो रिकव्हरी ऑफ मनी पण करू शकतो. म्हणजेच काय, की एक्सने बीला जे 20 लाख रुपये दिले होते घरासाठी ते एला मिळावे यासाठी ए न्यायालयामध्ये बी विरुद्ध खटला दाखल करू शकतो. परंतु जो ए आहे तो एक्स विरोधात कोणताही खटला दाखल करू शकत नाही. तो एक्सवर कुठल्या प्रकारचे चार्जेस लावू शकत नाही की एक्सने ती प्रॉपर्टी का घेतली, बिकॉज एक्सला तर माहितीच नव्हतं की ती प्रॉपर्टीची बीची नाहीये आणि बीनेच ती फ्रॉड करून एकडनं घेतलीये. किंवा एक्स असाही खटला दाखल करू शकत नाही की एक्स आणि बीच्या म्हणजे बीच्या मध्ये जो झालेला करार आहे तो जो फेटाळण्यात यावा किंवा तो सेट असाइड व्हावा किंवा बीने जी प्रॉपर्टी एक्सला विकलेली आहे ती एला पुन्हा मिळावी, यासाठी देखील ए न्यायालयामध्ये खटला दाखल करू शकत नाही. म्हणजेच काय, की ए केवळ हा खटला दाखल करू शकतो की बीने जे पैसे एक्स कडून घेतले आहे ते त्याला मिळावे, अन्यथा कोणताही खटला ए एक्स विरुद्ध दाखल करू शकत नाही. आता पाहूया सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 7. तर सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 17 समजण्या अगोदर आपल्याला 2 टर्म क्लिअर होणं महत्वाचं आहे. ते कोणते,
पहिला आहे डिक्री होल्डर आणि दुसरा आहे जजमेंट डेटर. ठीक आहे. डिक्री होल्डर म्हणजे कोण? जेव्हा देखील न्यायालय ज्या पार्टीच्या संबंधी, ज्या पार्टीच्या वतीने निकाल देतो, अशा पार्टीला, अशा व्यक्तीला डिक्री होल्डर असं म्हटलं जातं. आणि जजमेंट डेटर म्हणजे कोण? की जेव्हा देखील न्यायालय ज्या पार्टीच्या विरोधामध्ये न्याय देतो, जजमेंट देतो, त्याला जजमेंट डेटर असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता हा जो डिक्री होल्डर आहे, जजमेंट डेटर, असे जे कन्सेप्ट आहेत ते आपल्याला CPC मध्ये अभ्यासायला मिळतं. ठीक आहे. तर जेव्हा देखील न्यायालय डिक्री होल्डरच्या वतीने न्याय देतात, अशा वेळेस डिग्री होल्डरला काय करावं लागतं? ती जजमेंटची कॉपी घेऊन न्यायालयामध्ये जाऊन एक एक्झिक्युशन ॲप्लिकेशन द्यावं लागतं. अनटिल अँड अनलेस डिग्री होल्डर न्यायालयामध्ये जाऊन एक्झिक्युशन ॲप्लिकेशन फाईल करतो, तोपर्यंत त्याच्या वतीने जो न्याय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी होणार नाही. म्हणजे काय? की केवळ जजमेंट येणं किंवा केस जिंकणंच पर्याप्त नाही आहे, तर त्या जजमेंटची अंमलबजावणी होण्यासाठी डिग्री होल्डरला न्यायालयामध्ये जाऊन एक्झिक्युशन ॲप्लिकेशन फाईल करावं लागतं, ज्यानंतरच त्याच्या वतीने जी डिग्री आलेली आहे, त्याच्या वतीने जो निकाल लागलेला आहे त्याची अंमलबजावणी होते. ठीक आहे. आता जनरली काय असतं, डिग्री होल्डरला मोस्टली 12 वर्षाचा कालावधी दिलेला असतो, ज्याच्यामध्ये तो जाऊन न्यायालयामध्ये एक्झिक्युशन ॲप्लिकेशन फाईल करू शकतो. परंतु आता आपल्याला इथे हे समजणं महत्त्वाचं आहे की जजमेंट डेटर काय विचार करू शकतो, की जरी डिग्री जी आहे, जरी जजमेंट जो आहे तो डिग्री होल्डरच्या वतीने आलेला आहे, परंतु जोपर्यंत तो न्यायालयामध्ये जाऊन एक्झिक्युशन ॲप्लिकेशन फाईल करत नाही, तोपर्यंत न्यायाची तर अंमलबजावणीच होणार नाही. हा जजमेंट डेटर काय करतो, तो फ्रॉडद्वारे किंवा फोर्सद्वारे डिग्री होल्डरला काय करतो, एक्झिक्युशन ॲप्लिकेशन फाईल करूच देत नाही. आणि अशा फ्रॉड आणि फोर्समध्ये डिग्री होल्डरचे जो पिरियड ऑफ लिमिटेशन असतो, प्रिस्क्राईब पिरियड जो असतो फॉर दी फायलिंग एक्झिक्युशन ॲप्लिकेशन, तो निघून जातो. ठीक आहे. मग अशा वेळेस जेव्हा देखील जजमेंट डेटरच्या फ्रॉड किंवा फोर्समुळे डिग्री होल्डरचा जो पिरियड ऑफ लिमिटेशन आहे फॉर फायलिंग द एक्झिक्युशन ॲप्लिकेशन इन कोर्ट ऑफ लॉ, तो संपून जातो, अशा वेळेस डिग्री होल्डरला केवळ 1 वर्षाचा एडिशनल पिरियड देण्यात येतो. डिग्री होल्डरला या 1 वर्षाच्या पिरियडमध्येच न्यायालयामध्ये जाऊन एक्झिक्युशन ॲप्लिकेशन फाईल करावं लागतं फॉर एक्झिक्युशन ऑफ द डिग्री, राईट, फॉर द एन्फोर्समेंट ऑफ द डिग्री, म्हणजे त्या जजमेंटची अंमलबजावणी होण्यासाठी. म्हणजे जरी देखील ओरिजिनल प्रिस्क्राईब पिरियड 12 वर्षाचा असेल, तरीसुद्धा डिग्री होल्डरला केवळ 1 वर्षांचा काय मिळेल, कालावधी मिळेल, ज्यामध्ये तो न्यायालयामध्ये जाऊन एक्झिक्युशन ॲप्लिकेशन फॉर द एन्फोर्समेंट ऑफ डिग्री सादर करू शकतो. हे आपण एका उदाहरणाद्वारे बघूया. A आणि B या 2 पार्टींमध्ये खटला सुरू असतो. न्यायालय Aच्या वतीने निकाल देतो. तर A कोण झाला? A झाला डिग्री होल्डर आणि B झाला जजमेंट डेटर. आता या Aला 12 वर्षांचा कालावधी आहे, ज्यामध्ये तो कोर्टामध्ये जाऊन एक्झिक्युशन ॲप्लिकेशन फाईल करू शकतो फॉर द एन्फोर्समेंट ऑफ डिग्री. परंतु B काय करतो, फोर्स किंवा फ्रॉडद्वारे Aला एक्झिक्युशन ॲप्लिकेशन फाईल करूच देत नाही. आणि या फ्रॉड किंवा फोर्सद्वारे तो काय करतो, Aला एक्झिक्युशन ॲप्लिकेशन फाईल करू देत नाही. त्यामुळे Aचा जो 12 वर्षांचा प्रिस्क्राईब पिरियड आहे तो निघून जातो, संपुष्टात येतो. अशा वेळेस Aला केवळ 1 वर्षाचा एडिशनल पिरियड मिळेल आणि त्याला या 1 वर्षाच्या एडिशनल पिरियडमध्येच एक्झिक्युशन ॲप्लिकेशन न्यायालयामध्ये जाऊन दाखल करावं लागेल फॉर द एन्फोर्समेंट ऑफ डिग्री. त्याला पूर्ण 12 वर्षाचा कालावधी मिळणार नाही. ठीक आहे. केवळ 1 वर्षाचा एडिशनल पिरियड मिळेल. तर आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडले असणार. असेच लिमिटेशन ॲक्टचे मराठीमध्ये लेक्चर तुम्हाला उपलब्ध होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचे विचार कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओजला, लेक्चर्सला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्यू सो मच.